राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे। पंतप्रधानांना पुतीनसोबत बसून चहा प्यायला, युक्रेनला जाऊन युद्ध थांबवायला आणि पोलंड दौरा करायला वेळ आहे, मात्र प्रत्येक शिवजयंतीला शिवरायांवर ट्विट करणाऱ्या आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदींना आता राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात बोलायला बिलकुल वेळ नाही, अशी टीका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे। दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेजी इथे येऊन गेले। विरोधी पक्षनेते सुद्धा आमचे आले होते। मतदान स्वतः या भागाचे आमचे आमदार पाहणी त्यांनी आधीच केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्न विछिन्न झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागतो। या महाराष्ट्रातली ही पानशेतच्या प्रलयानंतर, लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजमनावर जो झाला, तो काल जो पुतळा इथे कोसळला तोच आहे। म्हणजे घराघरामध्ये विषण्णता जाणवत आहे। त्यातून एक स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक, आणि महाराष्ट्रात जर पहिली प्रतिक्रिया उमटली असेल तर ती वैभव नाईक आमदार ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया आहे। त्यांनी हातामध्ये जो संताप त्यांनी हातामध्ये काठी घेऊन जे जबाबदार आहेत, ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं तर ते कार्यालय तोडलं, ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या प्रतिक्रिया सुरूच आहे। परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक विराट मोर्चा निघाला। सरकारला जोडे मारो आंदोलन, कारण सरकारची लायकीच नाही। इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी लावतं, कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतले। आपापल्या माणसांना, आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन पैसे काढण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं। ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं हे राज्य चालतं, आपण सगळे बघतो आहे, त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं। आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील, अधिकारी असतील, इतकं खोटं बोलताय, इतकं खोटं बोलताय, त्यांना जनाची मनाची कशाशीही लाज उरलेली नाही। वाऱ्यानं पडला, वाऱ्यानं। आता आम्ही सगळे, तुम्ही सगळे होतात, परवा आदित्यने जाऊन आले तिकडे, वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाही, तुमचे मोबाईल उडाले नाही, बाजूला त्या शेड्स आहेत त्या सगळ्या वाऱ्यानं त्या उडाल्या नाही, वाऱ्यानं नारळ खोबरीची झाडं उडाली नाहीत, पडले नाहीत त्या दिवशी, पुतळा पडला। किती खोटं बोलायचं। आणि तुम्ही नेव्हीवर टाकता, म्हणजे भारतीय नौदलावर। भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर स्ट्रक्चर उभं केले, तिथे बर्फ सतत उतरत असतो, त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केले। इंडियन नेव्हीने, हवाई दलात, भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या मोठी समुद्रामध्ये वर्ष त्याला चढत नाही। सुरुवातीला 5 फुटाचा पुतळा बनवण्याचं ठरवण्यात आलं होतं, मात्र आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी या पुतळ्याची उंची वाढवण्यात आल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे। माफी मागितलं ते विषय पडतो, असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे। असं माफी मागून ते विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मग 40 गद्दारांना माफी द्यायची, आम्ही माफी मागतो, आम्हाला माफ करा, असं होत नाही। सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे, सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे। सरकारला बाहेर
तोंड दाखवायला जागा नाही या प्रकरणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकीर, त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करत. मुख्यमंत्री म्हणतात की 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे ना. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे. तुम्ही खूप माफी मागाल हो, पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारते कोण? मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही का जाहीर करत नाही? माफीच्या नंतर बघू. तुमच्या घरातला कोणी आहे का याच्यामध्ये, याच्यामुळे काम त्याला मिळालं? ते तुम्ही माफी मागायची आहे ना. माफीचा विषय नंतर आहे. माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर 100दा. पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा. तुमची माहिती काय राहू? मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की ठाणे कनेक्शन काय आहे, कोणामुळे काम मिळालं. इतक्या अनुभवशून्य कलाकारांना, मी तरुण कलाकारांना उत्तेजन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी आहोत. पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रूपानं मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागतो. नक्कीच काही कायदेशीर बाबी, सांस्कृतिक बाबी पूर्ण कराव्या लागतात, पूर्ण केलेल्या नाही. आता राज्य सरकार बैठका घेत आहे. एकूण पुन्हा असा पुतळा उभारता येईल या संदर्भात निर्णय होत आहे. आणि जेव्हा लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले, स्वाभाविक आहे येणार. इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर, महाराष्ट्रामध्ये आक्रांत झाल्यावर नेत्याने यायचं नाही, जनतेने यायचं नाही. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावर उभे करता. मग कशा करता तुमचं काय चुकलं नाही. मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडांना रस्त्यात उभं करून आमच्या नेत्यांना आणि जनतेला का अडवतात सांगा ना. तुमचं काय म्हणणं? राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 2 दिवसात या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत. प्रधानमंत्री अजिबात लक्ष घालणार नाहीत. तेवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना. प्रधानमंत्र्यांना युक्रेनचे युद्ध थांबवायचं आहे, ते तिथे जात आहे. प्रधानमंत्र्यांना पुतीन बरोबर चहा प्यायचा असतो त्याच्या घरात जाऊन. प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचंय. त्याला किती काम आहे? ठीक आहे, तो काय नॉर्मल माणूस आहे का? प्रधानमंत्री हे कायम मौनात असतात. इथे त्यांना चमकायची संधी मिळते तिथे ते जरूर येतात. ते येणार होते म्हणून इकडे 3 हेलिपॅड्स उभारले. त्या हेलिपॅडवरच 3-4 कोटी रुपये खर्च करायची माझ्याकडे माहिती. तो हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने. लोक आणले हेलिपॅड, प्रधानमंत्री आले. पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या तोंडात एरवी ते शिवाजी महाराज जयंतीला 2-2 ओळीचे ट्विट करत असतात. छत्रपती कसे युगपुरुष आहेत, छत्रपतींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे वगैरे वगैरे. एवढे ट्विट करण्यात छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे. अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा, बरं का, तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे 5 महिन्यात 8 महिन्यात. त्याच्यावर जरा बोला ना. खरोखर शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला. या मागचं कोण आहेत गुन्हेगार? नेव्ही चाललंय ना. आता नेव्हीवर दबाव कोणत्या ठेकेदाराला द्यायचे यासाठी बैठक. आता दुसरा ठेकेदार पुतळ्याचं बजेट वाढवून, बरं का, कोणाला देता येईल त्यासाठी बैठक आहे ती घेऊ शकता. मंत्रालयातली प्रत्येक बैठक सध्याची ही ठेकेदारांना कसं, कोणतं, किती काम द्यायचं त्याच्यासाठीच होतं. त्यातून शिवाजी महाराज सुद्धा सुटलेले नाही. राऊत साहेब, आज आपण पाहिलं की मीडिया माध्यमावर आज सोडण्यात आलं नाही, तुम्ही सांगितल्यानंतर सोडण्यात आलं आणि पुतळा देखील जाधवावर सील करण्यात. काय सांगाल याबद्दल? या तुमच्या भागामध्ये पत्रकारांवरती कायम हल्ले झाले, खून झाले. राजकीय कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे, पत्रकारांचे. पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या. मला कोणाची नावं घ्यायची. अशा
वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्याला गृहमंत्री आहे का, हा मुळात पहिला प्रश्न आहे. गृहमंत्री असेल मग गृहमंत्री इतका दुबळा आणि गुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर, म्हणजे ते बघतायत टीव्हीवरती, म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या. आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तर आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो. माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा नाही. तुम्ही या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही, त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही, त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार नाही. तुम्ही कसले गृहमंत्री? गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये बाळासाहेब देसाई पाहिलेले आहेत, पाहिलेत ना गृहमंत्र्यांना. शरद पवार गृहमंत्री, आमदारांच्या गाड्या धुतात आजच आलाय, आणि ते पण सगळे मिंदे गटाचे. आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलं. काय करतात गृहमंत्री? देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचा अधिकार नाही. सील करण्यात येतो, आजूबाजूचा आवाज सील करण्यात येतं, आतमध्ये सोडलं जात नाही. किती दिवस चालेल हे? असं आहे की सरकारची लाज जी गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार. आता मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतं. हे पाप आहे, चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे दुष्कर्म या सरकारने केलं आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीचं आहे. रावसाहेब, आपण आता दौऱ्यामध्ये होता आणि काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी खासदार नारायण राणेंविरोधात सुद्धा खरमरीत टोला लगावलाय. ते म्हणाले की राणेंना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊन सिंधुदुर्गातील जनतेनं फार मोठी चूक केली आहे. राणेंमुळे नेहमीच जिल्ह्यातील शांततेचा भंग होत आलाय. त्यामुळे आत्ता तरी राणे निवडून आल्यानं लोकांना खरी परिस्थिती काय आहे हे समजेल, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे. आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे. म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य बरं का, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसलं. आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसतं. रावसाहेब, यापूर्वी 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आले, आज तुम्ही आलात. उद्धव ठाकरे इथे येणार आहेत. पाहू. आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांनी एक परखडपणे पक्षाची भूमिका आदित्यजींनी मांडली. विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे. संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा काळा घोड्यापासून ते गेटवे पर्यंत म्हणजे रविवारी एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडेमारा आंदोलन केलं. आणि हे आंदोलन 1 दिवसाचं नाही, यापुढे चालू राहील. गावागावात, जिल्ह्या प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले जातात. उद्धव ठाकरे मालवणात मी आज जाऊन चर्चा करेन. तुम्ही गृहमंत्र्यांना बोळा म्हणालात आणि ज्या पक्षाचे गुंड रस्त्यावरती उभे होते असं म्हणाल तर माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार आहेत ना. पण असं आहे की आम्ही नावं कशाला घ्यायची? नावं घेण्यात काही अर्थ नाहीये. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगा, हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखत्यारीतल्या पोलिसांना कोणीही कसंही मारलं, त्याच्या तोंडावर थुकलं तरी मी सहन करेन. म्हणून ते बुळे आहेत. तुम्ही बुळा हा शब्द वापरला. बुळा हा शब्द चुकीचा आहे, अनपार्लिमेंटरी आहे का? बुळा म्हणजे काय? निर्बल, दुबळा. दुबळा इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय. त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारत आहे, त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. मी जो शब्द बोललाय तो योग्य आहे. तज्ञ आहेत यांनी म्हटलंय की हा केस जी आहे ती कुठेतरी लूज होण्यासाठी हा गुन्हा दाखल केला. माझ्या माहितीनुसार गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना जामीन सुद्धा तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले की ठाण्यातून वकील पाठवतोय, जामिनासाठी तुम्ही व्यवस्था करा.
असे ठाण्यातून आलेले फोन आहेत, ते रेकॉर्डवरती आहेत. कोल्हापुरातून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. राऊतसाहेब, कोल्हापुरातून एकाला देखील इतकं सगळं घडलं, साधारण 2 ते 4 दिवस हे घडतं आहे. आता शिवसेना युपीटीची या सगळ्या प्रकरणावर भूमिका काय, पुढे काय? घडलेला आहे, पुतळा तर कोसळलेला आहे, राज्य सरकार त्यांच्या बैठका एक तर त्यांनी पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये. महाविकास आघाडीचं सरकार पुढल्या 2.5 महिन्यात स्थापन होईल, त्यानंतर आम्ही हा पुतळा उभा करू. तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता कामा नये. परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे, आमची भूमिका हीच भूमिका आहे ना. आणि माफी मागण्याचं नाटक करू नका. तुम्हाला माफी मागायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी यासाठी मागा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेईमानी करून फोडली, याबद्दल माफी मागा. आणि मोदींना यासाठी माफी मागावी लागेल लक्षात घ्या. राऊत साहेब, पण वैभव नाईक यांच्यावरती पण आरोप केलेले आहेत की उबाटाचे कंत्राट तिथे दिलं गेलेलं आहे. वैभव नाईक यांचं ट्विट केलं निलेश राणेंनी आता. करू द्यावं काय, पण त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाची भूमिका काय? दुर्लक्ष करावं. साहेब, फार गांभीर्याने घ्यायच्या गोष्टी नसतात काही. आदित्य ठाकरेंना ज्या वेळेला इथं रोखलं, त्यांचं म्हणणं आगामी क्या सवाल था सर? क्योंकि महाराष्ट्र के जीवन सबसे बड़ी दुर्घटना है कि छत्रपति शिवाजी महाराज का हमारे लिए वो सिर्फ स्टैचू नहीं, हमारे लिए भगवान की मूर्ति है, भगवान की मूर्ति है. और प्रधानमंत्री के शुभ कर कमलों से उनका अनावरण हुआ, फिर भी वो मूर्ति का उद्ध्वस्त होना हमारे सामने छत्रपति जी का बहुत बड़ी दुख की बात है. उस निर्माण में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है. ये भ्रष्ट सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज को भी नहीं छोड़ा है. तो हमें निर्णय लिया है कि इस राज्य में एक आंदोलन शुरू होगा रविवार से, और सरकार को जूते मारो आंदोलन हम करेंगे. अब यहाँ आने से लोगों को रोका जाता है. क्यों? क्योंकि आपकी इज्जत दर दिन लोग बाहर आकर उतारते हैं, निकालते, तो उससे आपकी इज्जत क्या बचेगी? इतनी बड़ी दुर्घटना है. महाराज हमारे छत्रपति, हमारे भगवान है, युग पुरुष है, तो लोग तो आएंगे वहां. लोगों को रोकने से क्या होगा? आपकी इज्जत बढ़ेगी? कुछ नहीं होगा. अब पिछले कुछ दिनों में आदित्य ठाकरे ने दौरा किया था, यहाँ पे हलचल मची गई, कैसे देखते हो गृह में? आदित्य ठाकरे जी को भी रोकने की कोशिश भारतीय जनता पार्टी के गुंडों ने की, फिर भी मोर्चा निकला. आदित्य ठाकरे जी के नेतृत्व में मोर्चा निकला, संघर्ष हुआ सड़क पर, और संघर्ष जारी रहेगा. आपने गृह मंत्री के ऊपर टीका की, आलोचना की है, कैसे? आलोचना इसलिए की कि कहाँ है गृह मंत्री? अगर गृह मंत्री होता तो राज्य में दिखता है. हर सड़क पर यहाँ आपके पार्टी के गुंडे पुलिस को गाली देते हैं, पुलिस के मुंह पर थूकते हैं, और आप देखते हो इस प्रकार का दुर्बल गृह मंत्री इस राज्य ने कभी देखा नहीं है. इस महाराष्ट्र को बहुत बड़ी परंपरा है प्रशासन और अच्छी सरकार देने की, बहुत बड़ी परंपरा है, चाहे सरकार किसी की हो. लेकिन इस प्रकार की घटना कभी नहीं हुई थी कि पुलिस को भर सड़क पर कोई कॉलर पकड़ता है, गाली देता है, माँ बहन निकलता है, और गृह मंत्री देखते रहते हैं. कोल्हापुरातून एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात विष प्यायलो, कुठला ब्रँडचा विष प्यायलो? त्यांच्या विषाचा ब्रँड कुठला आहे? त्यांच्या असेल ना, कोणता ब्रँड आहे विषयाचा बघा की जे विष चढतच नाही. विष नसेल ती मधाची बाटली असेल, फक्त वरती विष लिहिलं असेल. ठीक आहे, ठीक आहे, अशी गंमत असते. मजा करा, त्यांना म्हणा मजा करा. फडणवीस साहेब मजा करा, ऐश करो. साहेब, तुम्ही हप्तेवरती कायम बोलताय, मात्र कोल्हापुरातून एकाला काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र त्याचं देखील 2 दिवसांपूर्वी असं म्हणणं होतं की मला या संदर्भातली वर्क ऑर्डर देखील मिळाली नव्हती. मी काय ते सत्य यायलाच पाहिजे. कोणी कशा प्रकारे हे काम जोर जबरदस्तीनं करून घेतल्या. फक्त लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्र्यांना आणून
या निमित्तानं प्रचार करता यावा यासाठी काही गडबडी भ्रष्टाचार, त्यातून पैसे मिळवायचे, बाकी काय. 6 महिन्यात कोणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता. 3-3, 4-4, 5-5 वर्षाची तपस्या आहे. या महाराष्ट्रात जे पुतळे आहेत छत्रपतींचे, दिल्लीमध्ये असतील, आग्र्यामध्ये असतील, ते पुतळे उभे करायला 5-5 वर्ष लागले शिल्पकारांना. आणि हे 6 महिन्यात पुतळा उभा करतायत ठाणेकर. जसं आमचं सरकार बनवलं पाडून, बरं का, झटपट, तसा झटपट पुतळा आहे. राणे काल बोलले.